सावित्रीचे डोळे हळूहळू उघडले. डोक्यात तीव्र वेदना होत होत्या. उजव्या हाताला सलाईन लावलेली होती. खोलीचे पांढरे छत अंधुक दिसत होते. डॉक्टरांनी काहीतरी विचारत होत्या, पण सावित्रीची नजर फक्त एकाच चेहऱ्यावर खिळली होती. त्यांचा मुलगा राज. तो रडण्याचा प्रयत्न करत होता, पण त्याच्या डोळ्यात अश्रू कमी आणि बेचैनी जास्त दिसत होती. डॉक्टरांनी हळूच विचारले, मॅडम, तुम्हाला आठवतं का काय झालं होतं? सावित्रीने काहीच म्हटले नाही. फक्त हलकीशी मान हलवली. मग हळूच अतिशय हळू आवाजात म्हणल्या, माझा फोन. राज लगेच पुढे आला. आई, तू आता आराम कर. फोन. यावेळी त्यांचा आवाज आधीपेक्षा जास्त कडक होता. राजने नाईलाजाने फोन त्यांच्या हातात दिला. सावित्रींनी कापत्या हातांनी स्क्रीन उघडली. त्यांनी कोणत्याही मुलाला, मुलीला, नातेवाईकाला किंवा शेजारच्याला फोन लावला नाही. त्यांनी फक्त एक नंबर डायल केला. दुसऱ्या बाजूने आवाज आला, हो सावित्री. त्यांनी फक्त एवढंच म्हटलं, वेळ आली आहे, लगेच घरी पोहोचा. फोन कट झाला. फक्त एक वाक्य. खोलीतल्या प्रत्येक व्यक्तीने एकमेकांकडे पाहिले. राजचा चेहऱ्याचा रंग उडाला होता. तो पहिल्यांदाच खरोखर घाबरला होता. त्याच्या आईने कोणाला आणि का बोलवले आहे हे त्याला कसे माहीत असणार? 6 महिन्यांपूर्वी सावित्रीचे आयुष्य अतिशय साधे होते. सकाळी मंदिरात जाणे, थोडे येणं जाणं, वृत्तपत्र वाचणं आणि मग चहा घेता घेता झाडाची काळजी घेणं. निवृत्तीनंतर त्यांनी हेच आयुष्य निवडले होते. त्यांचे पती राजीव यांचे 3 वर्षापूर्वी हृदयविकाराच्या झटक्याने निधन झाले होते. त्यानंतर त्यांचे संपूर्ण जग फक्त त्यांचा मुलगा राज हाच होता. राज आधी खूप वेगळा होता. तो नोकरी करायचा, रोज संध्याकाळी आईसोबत बसून चहा प्यायचा, प्रत्येक महिन्याच्या 1 तारखेला विचारायचा, आई, तुमची औषधं संपली तर नाहीत ना? सावित्री मनातल्या मनात देवाचे आभार मानायचा. त्यांना वाटायचे की त्यांनी मुलाला खूप चांगले संस्कार दिले आहेत. पण माणूस नेहमी सारखा राहत नाही आणि बदल हा बहुधा हळूहळू येतो. एक संध्याकाळी राज घरी आला. त्याचा चेहरा उतरलेला होता. आई, मी नोकरी सोडली. सावित्री डचकल्या. का? मी स्वतःचा व्यवसाय सुरू करतोय. विचार करून निर्णय घेतलाय. ठीक आहे. त्यांनी जास्त प्रश्न विचारले नाहीत. त्यांचा आपल्या मुलावर विश्वास होता. त्यांनी स्वतःच्या बचतीमधून त्याला काही पैसे दिले आणि म्हणाल्या, याला मदत समज, सवय करून घेऊ नकोस. राज हसला. तू बघच, एक दिवस मी खूप मोठा माणूस बनेन. सावित्रीनेही हसून त्याला आशीर्वाद दिला. पण त्याच रात्री त्यांनी आपल्या डायरीत एक छोटीशी ओळ लिहिली. आज पहिल्यांदाच राजने माझ्यापासून पूर्ण गोष्ट लपवली. बँकेत नोकरी करत असताना प्रत्येक महत्त्वाची गोष्ट, तारीख, वेळ आणि घटनेसह लिहून ठेवण्याची त्यांना जुनी सवय होती. हीच सवय एक दिवस त्यांची सर्वात मोठी ताकद बनेल याचा त्यांनी कल्पनाही केली नव्हती. 2 महिन्यानंतर राजचे वागणे बदलू लागले. आता तो उशिरा रात्री घरी येऊ लागला. त्याचा फोन नेहमी लॉक असायचा आणि फोन आला की तो खोलीबाहेर निघून जायचा. आधी जो मुलगा आईसोबत जेवायचा, तो आता म्हणू लागला, तू जेवून घेत जा, माझी वाट पाहू नका. सावित्रीने अनेकदा विचारले, सगळं ठीक आहे ना? पण प्रत्येक वेळी तेच उत्तर मिळायचे, फक्त कामाचा ताण आहे. एक दिवस सून निधी स्वयंपाकघरात म्हणाली, आई, व्यवसायात थोडे नुकसान झाले आहे. किती? बस थोडे. पण ते थोडे म्हणजे नक्की किती होते हे कोणीच सांगत नव्हते. सावित्रींना जाणीव झाली की दोघेही त्यांच्यापासून काहीतरी लपवत आहेत. त्यांनी उलट तपासणी केली नाही, फक्त लक्ष ठेवण्यास सुरुवात केली. एक रविवारच्या सकाळी दाराची घंटी वाजली. बाहेर बँकेचा एक कर्मचारी उभा होता. राज घरी आहेत का? नाही. त्यांना ही महत्वाची नोटीस द्यायची होती. सावित्री ते पाकिट घेतले आणि पाठवायचे नाव लिहिले. हे त्याच बँकेचे नाव होते जिथे त्यांनी 30 वर्ष नोकरी केली होती. त्यांना नियम चांगल्या प्रकारे माहिती होते. त्यांनी पाकिट उघडले नाही, पण एक गोष्ट त्यांना समजली, बँक कारणाशिवाय घरी नोटीस पाठवत नाही. संध्याकाळी राज आला. त्यांनी शांतपणे ते पाकिट त्याच्यासमोर ठेवले. राज एका क्षणासाठी थबकला. मग खोट्या हसूने म्हणाला, अगं, यात काही नाहीये, नेहमीचे कागदपत्र आहेत. खोलीत काही सेकंद शांतता पसरली. मग राजने ते पाकिट उचलले. आई, तुझा माझ्यावर विश्वास नाही का? सावित्री त्यांच्या डोळ्यात पाहत म्हटले, विश्वास प्रश्न विचारल्याने संपत नाही, खोटं बोलल्याने संपतो. राज काहीही न बोलता आपल्या खोलीत निघून गेला. त्या रात्री सावित्रींना उशिरापर्यंत झोप आली नाही. त्यांचा आपल्या मुलावर संशय नव्हता,
पण त्यांना सत्य जाणून घ्यायचे होते. दुसऱ्या दिवशी सकाळी घराबाहेर तोच बँक कर्मचारी पुन्हा दिसला. यावेळी तो फोनवर कोणाशी तरी बोलत होता. जर या आठवड्यात पैसे भरले नाहीत तर पुढचे पाऊल कायदेशीर असेल. सावित्रींनी हे ऐकले, पण त्यांना स्वतःला समोर आणले नाही. त्या हळूच आत निघून आल्या. आता त्यांच्या मनात एकच प्रश्न होता, राज नक्की कोणत्या संकटात सापडला होता आणि तो आपल्या आईपासून काय लपवत होता. त्या सकाळनंतर सावित्रींनी पहिल्यांदाच आपल्या मुलावर नजर ठेवण्यास सुरुवात केली. संशय घेण्यासाठी नाही, तर सत्य समजून घेण्यासाठी. त्यांनी ठरवले की आता कोणतीही गोष्ट नीट समजून घेतल्याशिवाय मान्य करायची नाही. 3 दिवसानंतर राज घाईघाईने तयार होऊन बाहेर पडत होता. सावित्रींनी सहज आवाजात विचारले, आज एवढ्या घाईत? एक मोठा क्लायंट भेटणार आहे. चांगली गोष्ट आहे. राज निघून गेला. पण तो जाताच सावित्रीची नजर डायनिंग टेबलवर पडलेल्या एका कागदावर गेली. तो कदाचित घाईगडबडीत तो कागद विसरला होता. त्यावर लिहिले होते, लोन मीटिंग. खाली बँकेचे नाव आणि वेळ होती. सावित्री काही क्षण त्या कागदाकडे पाहत राहिल्या. मग त्यांनी त्याचा फोटो आपल्या फोनमध्ये काढून घेतला. तो कागद त्यांनी तिथेच परत असा ठेवला, जणू त्याला कोणी हातच लावला नव्हता. दुपारी त्यांचे जुने सहकारी सुरेश यांचा फोन आला. दोघांनी जवळजवळ 20 वर्ष एकाच बँकेत काम केले होते. बोलता बोलता सुरेश म्हणाले, सावित्री, एक गोष्ट विचारू का? विचारा. राजने तुमची मालमत्ता कुठे गहाण तर ठेवली नाही ना? सावित्रीचे हृदय एका क्षणासाठी थांबले. तू असं का विचारतोयस? नाही, असं सहजच. आज बँकेत एका फाईलवर तुमचा पत्ता होता. पूर्ण वाचता आलं नाही. सावित्रींनी आपला आवाज सामान्य ठेवला. काही समजले तर मला नक्की सांग. फोन कट झाला. पण त्यांच्या मनात पहिल्यांदाच भीती निर्माण झाली. काय आईला न सांगता घराचे कागदपत्रे वापरले जाऊ शकतात? बँकेत 30 वर्ष काम करणाऱ्या सावित्रींना माहिती होते की थेट असे करता येत नाही. पण जर कोणाकडे कागदपत्रे असतील, आधी कोणाकडे स्वाक्षरी असेल, तर सगळा खेळ बदलू शकतो. त्या संध्याकाळी राज घरी आला. त्याच्या चेहऱ्यावर एक नकली हसू होते. आई तुझ्यासाठी मिठाई आणली आहे. सावित्री हसल्या. अचानक? बस असंच मन झालं. त्यांनी मिठाईचा डबा उघडलाही नाही. फक्त इतकेच विचारले, आज बँकेत गेला होतास? राजचा हात हवेतच थांबला. हो, थोडं काम होतं. कोणत्या कामासाठी? व्यवसायाच्या. फक्त व्यवसायाच्या? राजने नजर चोरली. आई, तू अशी उलट तपासणी का करत आहेस? सावित्री शांत राहिल्या. कारण प्रश्न तोच विचारतो ज्याला उत्तराची अपेक्षा असते. राज काहीही न बोलता आपल्या खोलीत गेला आणि यावेळी दरवाजा आधीपेक्षा जास्त जोरात बंद झाला. रात्री साधारण 11:30 वाजता सावित्री पाणी पिण्यासाठी उठल्या. पायऱ्यांवरून जाताना त्यांना ड्रॉइंग रूममधून हळू आवाज ऐकू आला. राज आणि निधी बोलत होते. जर त्यांनी नकार दिला तर? हा निधीचा आवाज होता. राज म्हणाला, नकार देण्याचा प्रश्न येतच नाही. पण त्या सगळं वाचतात, प्रत्येक कागद नीट बघतात, तर मग न वाचता सह्या घ्याव्या लागतील. सावित्रीची पावले तिथेच थबकली. त्यांचा श्वास संथ झाला. काही सेकंदानंतर राज पुन्हा बोलला, फक्त एकदा सही झाली की सगळ्या अडचणी संपेल. निधीने हळूच विचारले, आणि जर त्यांना संशय आला तर? राजचे उत्तर ऐकून सावित्रीचे हातपाय थंड पडले. तर मग दुसरा रस्ता काढू. सावित्री चुपचाप आपल्या खोलीत परत आल्या. त्या रात्री त्या 1 मिनिटही झोपू शकल्या नाहीत. त्यांनी आपली डायरी काढली, तारीख लिहिली, वेळ लिहिली आणि मग तो संपूर्ण संवाद जसाचा तसा लिहून काढला. शेवटी त्यांनी फक्त एक ओळ लिहिली, आज पहिल्यांदा मला माझ्याच घरात भीती वाटली. दुसऱ्या दिवशी सकाळी निधी हसत हसत चहा घेऊन आली. आई, एक छोटीशी मदत हवी होती. बोल. बँकेचे काही फॉर्म आहेत, फक्त एक औपचारिकता आहे. तुमच्या सह्या हव्या आहेत. सावित्रींनी कागद हातात घेतले. पहिलं पान, दुसरं, तिसरं, सगळं सामान्य वाटत होतं. पण चौथ्या पानावर पोहोचताच त्यांची नजर थांबली. वर मोठ्या अक्षरात लिहिले होते, को ॲप्लिकंट डिक्लेरेशन. त्यांनी चेहऱ्यावरचा भाव न बदलता विचारले, हे काय आहे? निधी घाबरली. ते खात्याशी संबंधित फॉर्म आहेत. खात्याशी संबंधित? हो. सावित्रीने ते संपूर्ण कागदपत्र वाचले, प्रत्येक ओळ, प्रत्येक अट. मग तो कागद टेबलावर ठेवून म्हणाल्या, मी माझ्या वकिलाला दाखवल्याशिवाय कोणत्याही कागदावर सही करणार नाही. निधीचा चेहरा उतरला. एवढ्याशा गोष्टीसाठी वकील? हो. तुम्हाला आमच्यावर विश्वास नाही का?
सावित्रीने तिच्या डोळ्यात पाहत म्हटले, विश्वास नात्यांवर असतो, कागदांवर नाही. निधी काही न बोलता आत निघून गेली. पण जाता जाता तिने राजकडे अशी एक नजर टाकली ज्यामध्ये स्पष्ट बेचैनी दिसत होती. दुपारी सावित्रीच्या फोनवर एका अनोळखी नंबरवरून कॉल आला. मी सावित्रीशी बोलतोय का? हो बोला. मी रजिस्टर्ड ऑफिसमधून बोलतोय. सावित्री सतर्क झाल्या. हा सांगा. तुमच्या मालमत्तेशी संबंधित एक अर्ज आला आहे. काही कागदपत्रांची पडताळणी बाकी आहे. सावित्रीचा आवाज बदलला. कोणता अर्ज? माफ करा, फोनवर पूर्ण माहिती देता येणार नाही. तुम्ही हवं असेल तर ऑफिसला येऊन बघू शकता. फोन कट झाला. सावित्री खुर्चीवरून बसल्या. त्यांनी असा कोणताही अर्ज कधीच दिला नव्हता. मग त्यांच्या घरचे कागदपत्र कोणी जमा केले आणि कोणत्या अधिकाराने? त्या संध्याकाळी त्यांनी कोणालाही न सांगता आपल्या जुन्या फाईल्स काढल्या. घराची रजिस्ट्री, विमा, FD, वसियत सगळं व्यवस्थित ठेवलेलं होतं. पण एक गोष्ट गायब होती. घराच्या मूळ कागदपत्रांची तो निळा फोल्डर. त्यांनी संपूर्ण खोली शोधली. कपाट, ड्रॉवर, लॉकर सगळीकडे. तो फोल्डर सापडला नाही. आता पहिल्यांदाच त्यांची खात्री पटली की घरात फक्त सत्य लपले जात नव्हते, तर काही महत्त्वाच्या गोष्टीही गायब केल्या होत्या. त्याच वेळी बाहेरच्या मुख्य दरवाजाची घंटी वाजली. सावित्रींनी दरवाजा उघडला. समोर एक अनोळखी माणूस उभा होता. त्याने हळूच विचारले, तुम्हीच सावित्री आहात का? हो. त्याने एक बंद पाकिट त्यांच्या हातात दिले आणि काहीही न सांगता मागे फिरला. सावित्रींनी आवाज दिला, ऐका, तुम्ही कोण आहात? पण तोपर्यंत त्याने आपली बाईक स्टार्ट केली होती. काही सेकंदातच तो गल्लीतून गायब झाला. सावित्रीने कापत्या हातांनी पाकिट उघडले. आत फक्त एक पेनड्राईव्ह होती आणि एक छोटी चिठ्ठी होती ज्यावर फक्त 7 शब्द लिहिले होते. सत्य जाणून घ्यायचे असेल तर एकट्याने बघा. सावित्री अनेक मिनिटे ती पेनड्राईव्ह हातात धरून बसून राहिल्या. ही कोणी पाठवली? का पाठवली? आणि सर्वात मोठा प्रश्न, घरात काहीतरी चुकीचे चालले आहे हे त्याला कसे माहीत होते? त्यांनी लगेच ती बघण्याची चूक केली नाही. बँकेत घालवलेल्या 30 वर्षांनी त्यांना एक गोष्ट शिकवली होती. पुरावा मिळण्यापेक्षा तो योग्य वेळी उघडणे जास्त महत्त्वाचे असते. आणि ती पेनड्राईव्ह आपल्या कपाटात ठेवून दिली आणि कपाटाचे कुलूप बदलून टाकले. दुसऱ्या दिवशी सकाळी राज नेहमीपेक्षा जास्त आनंदी दिसत होता. आई, आज संध्याकाळी बाहेर जेवायला जाऊया? सावित्रीने हसून विचारले. कोणत्या आनंदात? बस खूप दिवसात एकत्र वेळ घालवला नाही. सावित्रीने त्याच्या चेहऱ्याकडे बारकाईने पाहिले. त्या हसण्यामागे भीती साफ दिसत होती. त्यांनी होकार दिला. ठीक आहे. राजने सुटकेचा श्वास घेतला. पण त्याला हे माहीत नव्हते की त्याच्या आईने त्याच वेळी आणखीन एक निर्णय घेतला होता. दुपारी सावित्री त्यांचे जुने सहकारी आणि विश्वासू वकील विवेक मेहरा त्यांच्या ऑफिसमध्ये पोहोचल्या. विवेक यांनी त्यांना पाहताच म्हटले, एवढ्या वर्षानंतर, तेही न सांगता? सावित्री हलकेच हसल्या. यावेळी चहा प्यायला आलेले नाही. त्यांनी संपूर्ण घटनाक्रम सांगितला. बँकेची नोटीस, रात्रीचे बोलणे, सह्या घेण्याचा प्रयत्न, गायब झालेली फाईल आणि ती रहस्यमय पेनड्राईव्ह. विवेक काही वेळ शांत राहिले. मग म्हणाले, तुम्ही खूप चांगलं केलं की अजून कोणाला काही सांगितलं नाही. आता मी काय करू? विवेक यांनी टेबलावर बोटे थपटत म्हणले, सगळ्यात आधी त्या पेनड्राईव्हची एक कॉपी बनवून घ्या. दुसरी गोष्ट, तुमचे सगळे बँक अकाउंट्स आणि लॉकरच्या व्यवहाराची लगेच तपासणी करा. तिसरी गोष्ट, आजपासून घरात कोणतीही कागदपत्रे उघडणे सोडू नका. सावित्रीने मान हलवली. मग हळूच विचारले, तुम्हाला काय वाटतं, माझा मुलगा असं करू शकतो का? विवेक यांनी थेट उत्तर दिले नाही. त्यांनी फक्त एवढंच म्हटलं, मी पुराव्याशिवाय कोणावरही संशय घेत नाही, पण मी संकेतांकडे कधी दुर्लक्षही करत नाही. त्याच संध्याकाळी सावित्रीने आपल्या जुन्या लॅपटॉपमध्ये ती पेनड्राईव्ह लावली. त्यात फक्त एकच व्हिडिओ होता. व्हिडिओ सुरू झाला. कॅमेरा कोणत्या तरी दुकानाच्या आत लावलेला होता. तारीख साधारण 1.5 महिने जुनी होती. व्हिडिओमध्ये राज दिसत होता. तो एका झेरॉक्स आणि कागदपत्रे तयार करणाऱ्या दुकानात उभा होता. दुकानदार काही कागदपत्रे स्कॅन करत होता. राज वारंवार म्हणत होता, मला एकदम स्वच्छ कॉपी हवी आहे. स्वाक्षरी अगदी तशीच दिसली पाहिजे. सावित्रीचे हृदय जोरात धडधडू लागले. व्हिडिओमधील आवाज पूर्णपणे स्पष्ट नव्हता, पण एक वाक्य अगदी स्पष्ट ऐकू आलं, अस्सल कागदपत्रे परत करून दे. बाकीचं मी सांभाळून घेईल. व्हिडिओ तिथेच थांबला.
फक्त 2 मिनिटांचा व्हिडिओ, पण त्या 2 मिनिटांनी सावित्रीचे संपूर्ण जग बदलून टाकले. त्यांनी लगेच विवेक यांना फोन लावला. व्हिडिओ मिळाला? काय दिसतंय? राज एका दुकानात कागदपत्रांच्या खोट्या कॉपी बनवून घेतोय. दुसऱ्या बाजूला काही सेकंद शांतता होती. मग विवेक म्हणाले, तो व्हिडिओ मला पाठवा आणि आज रात्री याबद्दल कोणाशी एक शब्दही बोलू नका. रात्री जेवताना राज वारंवार त्यांच्याकडे पाहत होता, जणू तो त्यांच्या चेहऱ्यावरचे भाव वाचण्याचा प्रयत्न करत होता. निधीने हसून विचारले, आई, जेवण कसं वाटलं? छान आहे. तुम्ही काहीतरी काळजीत दिसताय. वय वाढल्यावर माणूस विचार जास्त करायला लागतो. राज हसण्याचा प्रयत्न करू लागला. तू पण ना. पण त्यांचे हसणे अगदी बनावटी होते. सावित्री समजून चुकल्या होत्या की त्याला कोणत्या तरी गोष्टीची भीती वाटत आहे. 2 दिवसानंतर सावित्री बँकेत पोहोचल्या. त्यांनी आपल्या सर्व खात्यांचे सविस्तर स्टेटमेंट काढले. स्टेटमेंट पाहता पाहता त्यांची नजर एका नोंदीवर जाऊन थांबली. त्यांच्या लॉकरचा वापर 3 आठवड्यांपूर्वी झाला होता. तारीख आणि वेळ साफ लिहिलेली होती. पण त्या दिवशी तर त्या घरातून बाहेरच पडल्या नव्हत्या. त्यांनी लगेच मॅनेजरला विचारले, हे कसं झालं? मॅनेजरने रेकॉर्ड्स पाहिले आणि म्हणाला, मॅडम, रेकॉर्डवर तुमच्याच सह्या आहेत. मी ती स्लिप पाहू शकते का? काही मिनिटातच ती स्लिप समोर आली. पहिल्या नजरेत ती स्वाक्षरी अगदी त्यांच्यासारखीच वाटत होती. पण फक्त पहिल्या नजरेत. सावित्री हसल्या नाहीत आणि घाबरल्याही नाहीत. त्या अतिशय शांतपणे म्हणाल्या, ही माझी स्वाक्षरी नाही. मॅनेजरने डोळे मोठे केले, पण ही तर अगदी जुळतं आहे. सावित्रीने लगेच 3 छोट्या चुका दाखवल्या. मी सा असा काढत नाही. मी तारीख नेहमी अंकात लिहिते. आणि सगळ्यात महत्त्वाची गोष्ट, त्यांनी स्लिपवर बोटे ठेवली. मी गेले 10 वर्ष फक्त निळ्या शाईचाच वापर करते. खोलीत शांतता पसरली. मॅनेजरने पहिल्यांदाच गंभीर झाला. मॅडम, आम्हाला याची अंतर्गत चौकशी करावी लागेल. सावित्रींनी शांत आवाजात म्हटले, करा, पण आत्ताच याची माहिती कोणालाही देऊ नका. बँकेतून बाहेर पडताना एक वृद्ध सुरक्षारक्षक घाईघाईने त्यांच्याजवळ आला. तो त्यांना ओळखत होता, कारण वर्षापूर्वी त्याने याच शाखेत काम केले होते. त्याने हळूच म्हटले, मॅडम, मला काहीतरी सांगायचं आहे. सांगा. रक्षक इकडे तिकडे पाहू लागला. मग अतिशय हळू आवाजात म्हणाला, 3 आठवड्यांपूर्वी तुम्ही आला नव्हतात. तुमच्यासोबत एक तरुण मुलगा आला होता. तो सारखा म्हणत होता की आईची तब्येत ठीक नाहीये, लवकर काम करून द्या. सावित्रीचे पाय लटपटले. त्यांनी हळूच विचारले, तू त्या मुलाला ओळखतोस का? त्या रक्षकाने एक क्षणही न घालवता उत्तर दिले, तो जर पुन्हा समोर आला तर मी त्याला लगेच ओळखेन. सावित्रीने त्याच्या डोळ्यात पाहिले. तो कोणताही अंदाज लावत नव्हता. त्याला पूर्ण खात्री होती. त्यांनी त्याचे नाव आणि मोबाईल नंबर आपल्या डायरीत लिहून घेतला. तर गरज पडली तर तू साक्ष देशील का? त्या रक्षकाने विचार न करता म्हटले, जर खरं बोलण्याची वेळ आली तर मी मागे हटणार नाही. सावित्रींना पहिल्यांदाच जाणवले की त्या एकट्या नाहीत. पण अजूनही एक प्रश्न बाकी होता. लॉकरमधून नक्की काय काढले गेले? त्याच संध्याकाळी बँक मॅनेजरचा फोन आला. मॅडम, आम्ही तुमच्या लॉकरचे रेकॉर्ड पाहिले आहेत. हो. लॉकर साधारण 12 मिनिटे उघडे होते. तिथे CCTV आहे का? पण आत लॉकर रूममध्ये कॅमेरा नसतो. बाहेरचं फुटेज सुरक्षित आहे. सावित्री काही सेकंद शांत राहिल्या. मग म्हणाल्या, तो फुटेज सुरक्षित ठेवा. तो डिलीट होऊ देऊ नका. मॅनेजरने गंभीर आवाजात म्हटले, मी आत्ताच तसे आदेश देतो. फोन कट झाला. सावित्रींना माहिती होते की आता प्रत्येक लहान पुरावा महत्त्वाचा ठरेल. रात्री राज घरी आला. आज त्याचे वागणे आधीपेक्षा वेगळे होते. तो असामान्यपणे प्रेम दाखवत होता. आई, पुढच्या महिन्यात आपण हरिद्वारला जाऊया? अचानक? बस असंच मन झालं. आणि तुझा व्यवसाय? तो चालत राहील. सावित्री हसल्या. तुला कधीपासून सुट्ट्या आवडायला लागल्या? राज काही क्षण गप्प राहिला. मग म्हणाला, माणसाने कुटुंबासोबतही वेळ घालवायला पाहिजे. सावित्रींनी फक्त एक शब्द म्हटला, योग्य गोष्ट आहे. पण त्यांच्या मनात आणखीन एक प्रश्न निर्माण झाला होता. ज्या मुलाकडे महिन्यापासून आईसाठी वेळ नव्हता, तो अचानक इतका कसा बदलला? पुढच्या दिवशी सकाळी निधी चहा घेऊन आली. तिने खूप सहज आवाजात विचारले, आई, तुमची जुनी वसियत कुठे ठेवली आहे? सावित्रीने कप खाली ठेवला. का? असंच विचारत होते. असंच? सावित्रींनी तिच्या डोळ्यात पाहिले.
ज्या गोष्टीची गरज नसते त्याबद्दल कोणी अचानक विचारत नाही. निधी घाबरली. नाही, माझा तो उद्देश नव्हता. सोडून द्या. सावित्रीने ती गोष्ट तिथेच थांबवली. पण त्यांनी मनातल्या मनात ठरवले. आता वाट पाहायची नाही, आता तयारी करायची. दुपारी त्या थेट विवेक मेहरा यांच्या ऑफिसमध्ये पोहोचल्या. विवेक आधीपासूनच त्यांची वाट पाहत होते. सावित्रींनी बँकेचे रेकॉर्ड, गार्डची साक्ष आणि लॉकरची माहिती त्यांना दिली. विवेक यांनी काही वेळ विचार करून म्हटले, आता आपल्याला हे शोधावे लागेल की लॉकरमधून काय गायब झाले होते. सावित्रींनी हळूच उत्तर दिले, मला अंदाज आहे. काय? घराची मूळ रजिस्ट्री आणि माझ्या पतींनी बनवलेले ट्रस्टचे कागदपत्र. विवेक अचानक ताठ बसले. ट्रस्ट? हो. तुम्ही मला हे आधी का नाही सांगितलं? सावित्रीने दीर्घ श्वास घेतला. कारण मला वाटलं की त्याची कधी गरज पडणार नाही. जवळजवळ 15 वर्षापूर्वी राजेश आणि सावित्रीने एक फॅमिली ट्रस्ट बनवला होता. त्याचा उद्देश खूप स्पष्ट होता. जर दोघांपैकी कोणा एकाला काही झाले तर दुसरी व्यक्ती पूर्णपणे सुरक्षित राहावी आणि कोणत्याही परिस्थितीत दोघांच्या कायदेशीर अटी पूर्ण झाल्याशिवाय घर विकता किंवा गहाण ठेवता येऊ नये. या ट्रस्टबद्दल फक्त 3च लोकांना माहिती होते, राजेश, सावित्री आणि विवेक. राजला फक्त इतकेच माहिती होते की काही कागदपत्रे बनवली आहेत, पण त्यात काय लिहिले आहे हे त्याने कधीच वाचले नव्हते. विवेक हळूच म्हणाले, जर कोणी फक्त रजिस्ट्री पाहून खेळ खेळण्याचा प्रयत्न केला असेल तर तो खूप मोठी चूक करून बसला आहे. सावित्रीच्या चेहऱ्यावर पहिल्यांदाच एक हलकेसे हसू आले. मलाही हीच अपेक्षा आहे. त्याच वेळी विवेक त्यांच्या ऑफिसमध्ये त्यांचा फोन वाजला. अनोळखी नंबर होता. त्यांनी कॉल उचलला. दुसऱ्या बाजूने एक माणूस बोलला, जर तुम्हाला तुमच्या मुलाला वाचवायचं असेल तर त्या जुन्या फाईल्स शोधणं बंद करा. सावित्री शांत राहिल्या. तुम्ही कोण? नाव जाणून काय करणार? जे झालं त्याला एक अपघात समजा. फोन कट झाला. खोलीत काही क्षण शांतता पसरली. विवेक यांनी विचारले, रेकॉर्डिंग सुरू होती का? सावित्रीने आपला फोन दाखवला. त्या नेहमी महत्त्वाच्या कॉल्सची ऑटो रेकॉर्डिंग सुरू ठेवायच्या. विवेक हसले. खूप छान. आता ही धमकीसुद्धा एक पुरावा बनली आहे. घरी परतत असताना सावित्रींना जाणवले की एक काळी कार सतत त्यांच्या मागे येत आहे. एक वळण, दुसरं वळण, तिसरं वळण. कार पाठीमागेच राहिली. त्यांनी थेट घरी जाण्याऐवजी आपली गाडी जुन्या बँकेच्या शाखेकडे वळवली. जसा बँकेचा सुरक्षा गेट समोर आला, ती काळी कार अचानक दुसऱ्या दिशेला निघून गेली. सावित्री समजून चुकल्या की हा योगायोग नव्हता. कोणीतरी त्यांच्यावर नजर ठेवून होते. पण कोण? राज की आणखीन कोण? त्या रात्री त्यांनी आपल्या खोलीचा दरवाजा बंद केला. मग कपाटातून एक जुना लोहाचा डब्बा काढला. त्यात त्यांच्या पतींनी लिहिलेली पत्रे, काही फोटो आणि एक छोटीशी किल्ली होती. त्यांनी ती किल्ली उचलली. त्याच वेळी त्यांना राजेश यांनी सांगितलेली एक गोष्ट आठवली. जर कधी असं वाटलं की आपलेच लोक बदलले आहेत तर कपाट नाही तर स्टडी रूममधील लाकडी कपाट बघ. सावित्रीचे हृदय जोरजोरात धडधडू लागले. ती स्टडी रूम जी गेल्या 3 वर्षापासून कोणी उघडलीही नव्हती. त्यांनी लगेच ती किल्ली घेतली, खोली बाहेर पडल्या आणि हळूहळू त्या जुन्या स्टडी रूमकडे जाऊ लागल्या. दरवाजा उघडला. खोलीत धूळ साचलेली होती. त्यांनी ते लाकडी कपाट उघडले. आत वरच्या बाजूला एक छोटासा गुप्त कप्पा बनवला होता. किल्ली फिरवली. तो कप्पा उघडला. त्याच्या आत एक सीलबंद तपकिरी रंगाचे पाकिट ठेवले होते. पाकिटावर राजेश यांचे हस्ताक्षर होते. फक्त सावित्रीसाठी. जर कधी कुटुंबावरचा विश्वास डगमगू लागला तर सावित्रीचे हात कापू लागले. त्यांनी हळूहळू ते पाकिट उघडले. पण आतला पहिला कागद वाचताच त्यांच्या चेहऱ्यावरचा रंग उडाला. कारण त्यावर सगळ्यात वर मोठ्या अक्षरात लिहिले होते, जर हे पत्र तुझ्या हातात आले असेल तर समजून घे की कोणीतरी आपल्या घरावर नाही तर आपल्या विश्वासावर हल्ला केला आहे. सावित्री काही क्षण ते पत्र न हलवता पाहत राहिल्या. खोलीत एवढी शांतता होती की घड्याळाची टिक टिक सुद्धा स्पष्ट ऐकू येत होती. त्यांनी दीर्घ श्वास घेतला आणि वाचायला सुरुवात केली. सावित्री, जर तू हे पत्र वाचत आहेस तर याचा अर्थ माझी सर्वात मोठी भीती खरी ठरली आहे. माझा मुलांवर विश्वास आहे, पण माणूस नेहमी स्वतःच्या निर्णयांनी बदलत नाही. अनेकदा चुकीच्या लोकांची संगत त्याला बदलून टाकते.
जर कधी तुला वाटलं की कुणी तुला घाईघाईने कागदपत्रांवर सह्या करायला सांगत आहे किंवा घराच्या कागदपत्रांमध्ये जास्त रस दाखवत आहे, तर समजून घे की हा विषय फक्त पैशांचा नाही, विश्वासाचा आहे. सावित्रीचे डोळे भरून आले. राजेश त्यांनी किती चांगल्या प्रकारे ओळखायचे याची त्यांना आज जाणीव होत होती. त्यांनी पुढे वाचले, मी काही कागदपत्रे अशा जागी सुरक्षित ठेवली आहेत जिथे फक्त तूच पोहोचू शकतेस. जर कधी त्यांची गरज पडली तर आधी विवेकला भेट आणि कोणावरही भावनिक होऊन विश्वास ठेवू नकोस. अगदी आपल्या सर्वात जवळच्या व्यक्तीवरही नाही. पत्राच्या खाली हाताने काढलेला एक छोटासा नकाशा होता. तो नकाशा घरचाच होता, पण त्यात एक अशी जागा दाखवली होती ज्याबद्दल सावित्री सुद्धा विसरून गेल्या होत्या. जुना स्टोअर रूमच्या जमिनीखाली बनलेला एक छोटा स्टीलचा बॉक्स. त्यांनी लगेच ते पत्र मोडले आणि त्याच वेळी बाहेर कोणाच्या तरी पावलांचा आवाज आला. त्यांनी लगेच लाईट बंद केली. दाराच्या फटीतून पाहिले. बाहेर राज उभा होता. तो हळूहळू स्टडी रूमचे हँडल फिरवण्याचा प्रयत्न करत होता. दरवाजा आतून बंद होता. राज काही सेकंद थांबला. मग मोबाईल काढून त्याने कोणाला तरी फोन लावला. त्याचा आवाज खूप लहान होता, पण खोलीच्या शांततेत काही शब्द स्पष्ट ऐकू आले. ती आत आहे. हो, कदाचित तिला काहीतरी मिळालं आहे. नाही, आता काही करू नका, मी सांभाळून घेईन. सावित्रीचे हृदय वेगाने धडधडू लागले. राज कोणाशी बोलत होता आणि आता काही करू नका याचा अर्थ काय होता? काही वेळाने त्याच्या पावलांचा आवाज दूर गेला. सावित्री जवळजवळ 5 मिनिटे तिथेच उभ्या राहिला. जेव्हा संपूर्ण घर शांत झाले तेव्हा त्या बाहेर आल्या. दुसऱ्या दिवशी सकाळी त्यांनी कोणाला काहीच सांगितले नाही. नाश्त्याच्या टेबलवर सगळं सामान्य होतं. निधी हसून म्हणाली, आई, आज तुम्ही खूप आनंदी दिसताय. सावित्रीही हसल्या. हो, छान झोप लागली. राज त्यांच्या डोळ्यात पाहण्याचा प्रयत्न करत होता. जणू त्याला हे समजून घ्यायचे होते की आईला कोणती गोष्ट माहिती झाल्या आहेत. पण सावित्रींनी आपल्या चेहऱ्यावर कोणताही भाव येऊ दिला नाही. दुपार होताच राज आणि निधी बाहेर गेले. सावित्रीने वाट पाहिली. साधारण अर्ध्या तासानंतर त्या स्टोअररूमचा दरवाजा उघडला. खोलीत जुने डबे, तुटलेल्या खुर्च्या आणि वर्षानुवर्षे जुने सामान ठेवले होते. त्यांनी नकाशानुसार जमिनीचा तो भाग शोधला. तिथे एक लाकडी कपाट ठेवले होते. त्यांनी खूप कष्टाने ते बाजूला केले. खाली एक चौकोनी लोखंडी प्लेट दिसली. त्यात एक छोट्या किल्लीचे छिद्र होते. राजेश यांनी दिलेली किल्ली त्यात अगदी बरोबर बसली. कुलूप उघडले. आत एक सीलचा डब्बा ठेवला होता. सावित्रींनी तो डब्बा बाहेर काढला. त्यात 3 गोष्टी होत्या. एक सीलबंद फाईल, एक छोटी डायरी आणि एक USB ड्राईव्ह. त्यांनी सगळ्यात आधी ती डायरी उघडली. पहिल्याच पानावर लिहिले होते, प्रत्येक मूळ कागदपत्राची खरी प्रत कुठे आहे, त्याचे संपूर्ण रेकॉर्ड. सावित्रीच्या डोळ्यात पहिल्यांदा सुटकेचे श्वास दिसले. जर हा रेकॉर्ड योग्य असेल तर घराची मूळ रजिस्ट्री, ट्रस्टचे मूळ कागदपत्र आणि इतर काही महत्त्वाचे दस्तऐवज अजूनही सुरक्षित होते. पण फाईलच्या शेवटच्या भागात आणखीन एक पान ठेवले होते. त्यावर फक्त एकच नाव लिहिले होते, राघव मल्होत्रा. खाली लिहिले होते, जर कधी हे नाव समोर आलं तर समजून घ्या की हा खेळ कुटुंबाच्या बाहेरून खेळला जातोय. सावित्रींनी कपाळावर हात मारून घेतला. हे नाव त्यांनी आधी कधीच ऐकले नव्हते. कोण होता राघव आणि त्याचा त्यांच्या कुटुंबाशी काय संबंध होता? त्याच वेळी त्यांचा फोन वाजला. विवेक मेहरा होते. सावित्री, तुम्ही आता कुठे आहात? घरीच आहे. नीट ऐका. मी कालच्या त्या व्हिडिओची तपासणी केली आहे. त्या दुकानदाराने ओळखले आहे. सावित्री शांत राहिल्या. विवेक पुढे म्हणाला, पण त्याने आणखीन एक गोष्ट सांगितली आहे. काय? राज एकटा नव्हता. त्याच्यासोबत एक माणूस होता ज्याने हे संपूर्ण काम करून घेतले आणि पैसेही त्यानेच भरले. सावित्रीचा गळा सुकला. त्यांनी हळूच विचारले, नाव? विवेक यांनी काही सेकंद थांबून म्हटले, त्या दुकानदाराने बिलाची कॉपी सांभाळून ठेवली आहे. त्यावर ग्राहकाचे नाव लिहिले आहे, राघव मल्होत्रा. सावित्रीच्या हातातून फोन सुटायचाच बाकी राहिला होता. हे नाव तेच होते जे काही मिनिटांपूर्वी त्यांनी राजेश यांच्या डायरीत मिळवले होते. 2 वेगवेगळ्या जागा, 2 वेगवेगळे पुरावे आणि एकच नाव. आता त्यांची खात्री पटली की
हा फक्त आई मुलाचा वाद नव्हता. कोणीतरी बाहेरील व्यक्ती महिन्यांपासून राजचा वापर करत होती. पण राज स्वतःचा या कटाचा भाग होता का? की तो असा कोणत्या तरी जाळ्यात अडकला होता ज्यातून बाहेर पडणे आता त्याच्या हाताबाहेर गेले होते. त्याच वेळी मुख्य दरवाजाची घंटी वाजली. सावित्रींनी खिडकीतून बाहेर पाहिले. दारावर एक पोलीस अधिकारी उभा होता. त्यांच्या हातात एक अधिकृत पाकीट होते. त्यांनी दाराकडे पाहत म्हटले, काय सावित्री घरी आहेत? सावित्री समजून चुकल्या की आता हा खेळ एका नवीन वळणावर पोहोचला होता. सावित्रीने दरवाजा उघडला. समोर साधारण 50 वर्षाचे एक पोलीस अधिकारी उभे होते. त्यांनी आपली ओळख करून दिली. मी इन्स्पेक्टर अजय राणा. त्यांनी हातात धरलेले पाकीट पुढे केले. तुम्हीच सावित्री आहात ना? हो. ही नोटीस तुम्हाला वैयक्तिकरित्या द्यायची होती. सावित्रींनी ते पाकीट घेतले. त्यावर पोलीस विभागाचा शिक्का होता. आत एक सूचना होती. कोणत्या तरी अज्ञात व्यक्तीने आर्थिक फसवणूक आणि मालमत्तेच्या कागदपत्रांमध्ये संभाव्य बनावटीगिरीची तक्रार नोंदवली होती. सावित्रींनी ती नोटीस पुन्हा वाचली. तक्रार करण्याचे नाव लपवले होते, पण त्यातला एक ओळीने त्यांचे लक्ष वेधून घेतले. तक्रारदाराने काही डिजिटल पुरावेही उपलब्ध करून दिले आहेत. डिजिटल पुरावे? तोच व्हिडिओ की आणखीन काही? इन्स्पेक्टर राणा यांनी त्यांच्याकडे पाहिले. मॅडम, जर तुम्हाला कोणावर संशय असेल तर तुम्ही सांगू शकता. सावित्रीने लगेच उत्तर दिले नाही. त्या शांत आवाजात म्हणाल्या, संशय आणि पुराव्यात फरक असतो. माझ्याकडे आता काही गोष्टी आहेत, पण मी आधी त्या व्यवस्थित करू इच्छिते. इन्स्पेक्टरांनी मान हलवली. ठीक आहे, जर तुम्हाला वाटलं की तुमची सुरक्षा धोक्यात आहे तर मला लगेच फोन करा. त्यांनी आपले कार्ड टेबलावर ठेवले. सावित्रींनी ते कार्ड सांभाळून आपल्या डायरीत ठेवले. इन्स्पेक्टर जाताच राज घरच्या आत आला. त्याने बाहेर उभी असलेली पोलिसांची गाडी पाहिली होती. त्याचा चेहरा पूर्णपणे बदलला होता. आई, पोलीस का आले होते? सावित्रींनी सामान्य आवाजात म्हटले, काही चौकशी होती. कोणत्या विषयावर? त्यांनी सगळं काही सांगितले नाही. राज काही सेकंद त्यांच्याकडे पाहत राहिला. मग म्हणाला, तू माझ्याबद्दल तर काही बोलली नाहीस ना? सावित्रीने त्याच्या डोळ्यात पाहत उत्तर दिले, मी सत्याचा शोध घेतल्याशिवाय कोणाचेही नाव घेत नाही. हे ऐकताच राजने सुटकेचा श्वास घेतला. पण सावित्रींना पहिल्यांदाच जाणवले की त्याला पोलिसांपेक्षा जास्त भीती या गोष्टीची होती की आईला सत्य सोपसेल. त्या रात्री विवेक मेहरा त्यांच्या घरी आले. दोघे स्टडी रूममध्ये बसले. सावित्रींनी त्या स्टीलच्या बॉक्समधून मिळालेली डायरी, फाईल्स आणि USB त्यांच्यासमोर ठेवली. विवेक यांनी फाईल उघडली. काही पाने वाचली आणि त्यांचे डोळे मोठे झाले. राजेश यांनी कमाल तयारी केली होती. काय आहे यात? विवेक यांनी हळूच म्हटले, जर कोणी फक्त रजिस्ट्रीच्या जोरावर घर विकण्याचा किंवा गहाण ठेवण्याचा प्रयत्न केला तर हा ट्रस्ट त्याला कायदेशीररित्या रोखून धरू शकतो. सावित्रीने सुटकेचा श्वास घेतला. म्हणजे घर अजून सुरक्षित आहे? हो, पण विवेक थांबले. जर कोणी खोट्या कागदपत्रांच्या आधारे बँक किंवा एखाद्या गुंतवणूकदाराकडून पैसे घेतले असतील तर हे प्रकरण खूप मोठे होऊ शकते. आता दोघांनी ती USB उघडली. यावेळी त्यात व्हिडिओ नव्हता तर स्कॅन केलेल्या अनेक फाईल्स होत्या. पहिली फाईल, राजेश यांनी बनवलेला ट्रस्ट. दुसरी, मालमत्तेचा संपूर्ण कायदेशीर तपशील. तिसरी, एक खाजगी नोट. विवेक यांनी ती नोट वाचायला सुरुवात केली. जर कधी राघव मल्होत्रा या कुटुंबाच्या आसपास दिसला तर समजून घ्या की तो कोणत्याही मालमत्तेत गुंतवणूक करायला नाही तर ती हडप करायला आला आहे. सावित्री डचकल्या. राजेश यांना हे माहिती होते. विवेक यांनी दीर्घ श्वास घेतला. हो, खूप वर्षापूर्वी. पण मला वाटलं होतं की तो अध्याय संपला आहे. कोण आहे तो? विवेक यांनी पहिल्यांदाच पूर्ण उत्तर सांगितलं. साधारण 12 वर्षापूर्वी राघव एक रिअल इस्टेट कंपनी चालवायचा. त्याच्यावर अनेक गुंतवणूकदारांना चुकीची माहिती देऊन व्यवहार केल्याचे आरोप होते. राजेश यांनी त्याचा एक नकार नाकारला होता. त्या दिवशी त्याने जाता जाता एक गोष्ट म्हटली होती. सावित्रींनी विचारले, काय? विवेक हळूच म्हटले, आज नाही तर कधी ना कधी हे घर माझ्या कागदपत्रांमध्ये नक्की येईल. खोलीत शांतता पसरली.
दुसऱ्या दिवशी सावित्रीने पहिल्यांदाच राजचा पाठलाग करण्याचा प्रयत्न घेतला. त्या आपली कार थोड्या अंतरावर ठेवून त्याच्या मागे मागे जात राहिल्या. राज शहराच्या मध्यभागी असलेल्या एका कॉफी हाऊसमध्ये पोहोचला. काहीच मिनिटात तिथे एक काळ्या रंगाची USB येऊन थांबली. त्यातून साधारण 60 वर्षाचा एक माणूस उतरला. सूट, महागडे घड्याळ आणि चेहऱ्यावर एक वेगळाच आत्मविश्वास. राज लगेच उभा राहिला. दोघांनी हस्तलून केले. सावित्रीने दुरून हे सगळं पाहत होत्या. त्यांनी आपल्या मोबाईलचा कॅमेरा ऑन केला आणि झूम करून फोटो काढू लागल्या. तेवढ्यात त्या माणसाने खिशातून एक फाईल काढली. राजने बेचैनीने ती उघडली. काही पाने पाहिली आणि मग दोघांमध्ये वाद सुरू झाला. आवाज स्पष्ट येत नव्हता, पण रोजचे एक वाक्य साफ ऐकू आले. तुम्ही म्हणलात की आईला काहीच समजणार नाही. समोरचा माणूस हसला. त्याने खुर्चीवर मागे टेकून उत्तर दिलं, आता मागे हटण्याची वेळ निघून गेली आहे. सावित्रीचे हृदय वेगाने धडधडू लागले. त्यांनी लगेच त्या माणसाचे अनेक फोटो काढले. त्याच वेळी त्याचा चेहरा स्पष्ट दिसला. त्यांनी तो फोटो विवेक यांना पाठवला. अवघ्या 10 सेकंदात विवेक यांचा रिप्लाय आला, हाच राघव मल्होत्रा आहे. आता पहिल्यांदाच नावासोबत चेहराही समोर आला होता. पण त्याच क्षणी कॉफी हाऊसच्या बाहेर उभा असलेल्या एका कर्मचाऱ्याने सावित्रीकडे इशारा केला. राघवने वळून खिडकीबाहेर पाहिले. त्याची नजर थेट सावित्रीवर जाऊन खिळली. 2 सेकंद, 3 सेकंद, दोघांच्या नजरा भेटल्या. राघवच्या चेहऱ्यावर भीती आली नाही, उलट एक हलके हसू पसरले. त्याने दुरूनच मान झुकून जणू त्यांचे स्वागत केले आणि आपल्या ओठांनी न बोलता फक्त 4 शब्द म्हटले, अखेर तुम्ही पोचलात तर. सावित्रीने समजून चुकल्या की आता लपून बघण्याची वेळ संपली होती. आता सत्य समोर आणण्याची सुरुवात होणार होती. रात्री ठीक 9 वाजता सावित्री आपल्या खोलीत बसल्या होत्या. टेबलवर 3 गोष्टी ठेवल्या होत्या. राघवसोबत राजचे फोटो, बँकेच्या खोट्या स्वाक्षरी स्लिप आणि ती ऑडिओ रेकॉर्डिंग, ज्यामध्ये कोणीतरी म्हटले होते, जे झालं त्याला अपघात समजा. त्यांनी तिन्ही पुराव्यांच्या वेगवेगळ्या कॉप्या बनवल्या. एक विवेक यांच्याकडे, एक इन्स्पेक्टर राणा यांच्यासाठी आणि एक स्वतःकडे. जर कोणी एक पुरावा गायब केला तरी सत्य मिटणार नव्हते. त्याच वेळी फोन वाजला. इन्स्पेक्टर राणा होते. मॅडम, बँकेची प्राथमिक चौकशी पूर्ण झाली आहे. काय मिळालं? ज्या दिवशी तुमच्या लॉकरचा वापर दाखवला गेला त्याच दिवशी शाखेच्या बाहेरचा CCTV फुटेज मिळाला आहे. सावित्रींनी लगेच विचारले, त्यात चेहरा स्पष्ट आहे का? हो, पण त्यापेक्षाही महत्त्वाची गोष्ट मिळाली आहे. काय? ज्या व्यक्तीने स्वतः तुमचा मुलगा सांगितले त्याने एंट्री रजिस्टरमध्ये आपला मोबाईल नंबरही लिहिला होता. सावित्री काही क्षण गप्प राहिल्या. तो नंबर राजचा आहे का? इन्स्पेक्टर हळू आवाजात म्हणाले, नाही, तो नंबर राघव मल्होत्रा कंपनीच्या नावावर रजिस्टर आहे. आज पहिल्यांदाच राघव थेट रेकॉर्डमध्ये आला होता. दुसऱ्या दिवशी सकाळी राज स्वतः आईच्या खोलीत आला. त्याच्या हातात चहा होता. तो खुर्ची ओढून बसला. आई, काय झालंय? जर माझ्याकडून कधी काही चूक झाली असेल तर तू मला माफ करशील का? सावित्रीने बारकाईने त्याच्याकडे पाहिले. त्याच्या डोळ्याखाली काळी वर्तुळे आली होती. तो अनेक रात्रींपासून झोपलेला नव्हता. त्यांनी शांत आवाजात विचारले, कोणती चूक? राजने लगेच नजर झुकावली. असंच विचारत होतो. सावित्रीने उत्तर दिले नाही. त्यांना जाणवत होते की राजच्या मनातील भीती वाढत आहे, पण तो अजूनही पूर्ण सत्य बोलत नव्हता. त्याच दुपारी विवेक याचा फोन आला. सावित्री, एक खूप महत्त्वाची गोष्ट समजली आहे. काय? राघवच्या कंपनीवर गेल्या 2 वर्षात 4 वृद्ध लोकांच्या मालमत्तेशी संबंधित वाद नोंदवले गेले होते. काय? सगळीकडे एकच पद्धत होती? जवळजवळ हो. आधी विश्वास संपादन करायचा, मग कर्जाचं आमिष दाखवायचं, मग खोटे कागदपत्रे तयार करायचे आणि शेवटी कुटुंबातल्याच एका सदस्याचा वापर करायचा. सावित्रीची मूठ आवळली गेली. म्हणजे राज पहिला नाहीये? नाही, पण कदाचित तो सगळ्यात मोठा साक्षीदार बनू शकतो. संध्याकाळी सावित्रीच्या मोबाईलवर एक व्हिडिओ आला. कोणतेही नाव नाही, कोणतेही मेसेज नाही. त्यांनी व्हिडिओ उघडला. हा त्यांच्याच घरचा होता, मुख्य पायऱ्याचा. तारीख त्याच रात्रीची होती, ज्या रात्री त्या हॉस्पिटलमध्ये पोहोचल्या होत्या.
तो व्हिडिओ कदाचित समोरच्या शेजारच्या नवीन CCTV कॅमेऱ्यातून रेकॉर्ड झाला असावा. सावित्रीचे हृदय वेगाने धडधडू लागले. व्हिडिओमध्ये त्या हळूहळू पायऱ्या चढत होत्या. मागे राज होता. मग दोघे काही क्षणासाठी कॅमेऱ्याच्या नजरेतून थोडे लपले. अचानक एक वेगवान हालचाल झाली. सावित्री पुढच्या बाजूला पडल्या. व्हिडिओमध्ये धक्का स्पष्ट दिसत नव्हता, पण एक गोष्ट अगदी साफ होती. राजने त्यांना पकडण्याचा प्रयत्नही केला नाही. उलट तो 2 सेकंदही तिथेच उभा राहिला. जणू त्याला समजले नाही की काय करावे. व्हिडिओ तिथेच थांबला. सावित्रीचे डोळे भरून आले. त्यांना अजूनही आशा होती की कदाचित त्यांचा मुलगा निर्दोष निघेल, पण हा व्हिडिओ त्या आशेला कमजोर करत होता. त्यांनी लगेच तो व्हिडिओ इन्स्पेक्टर राणा आणि विवेक यांना पाठवला. अवघ्या 5 मिनिटात इन्स्पेक्टरचा फोन आला. मॅडम, हा खूप महत्त्वाचा पुरावा आहे, पण आम्हाला मूळ रेकॉर्डिंग हवी आहे. हे कोणी पाठवले? माहीत नाही. आम्ही नंबर ट्रेस करत आहोत. रात्री साधारण 11 वाजता घराची घंटी वाजली. एवढ्या रात्री सावित्रींनी दरवाजा उघडला. बाहेर साधारण 70 वर्षाचे एक वृद्ध उभे होते. त्यांनी हळूच विचारले, तुम्हीच सावित्री आहात का? हो, मी समोरच्या जुन्या घराचा मालक आहे. माझे नाव गोपाल. सावित्रींनी त्यांना आत बोलावले. गोपालनी बसताच सांगितले, ज्या रात्री तुम्ही पडलात मी ते सगळं माझ्या गॅलरीतून पाहिलं होतं. सावित्रीचा श्वास रोखला गेला. काय पाहिलं तुम्ही? त्यांनी काही क्षण डोळे बंद केले. मग म्हणाले, मी कोणाला तुम्हाला धक्का देताना स्पष्ट पाहिले नाही, पण मी राजला फोनवर एका माणसाशी हे बोलताना ऐकलं होतं. काम बिघडलं. ती अजून जिवंत आहे. खोलीत एवढी शांतता पसरली की घड्याळाचा आवाजही जड वाटू लागला. सावित्रींनी कापत्या आवाजात विचारले, तुम्ही ही गोष्ट पोलिसांसमोरही सांगाल का? गोपालनी न हिचकिटाहट म्हटले, हो, आता वेळ आली आहे की सत्य लपून राहू नये. सावित्रींना जाणवले की कोड्याचे तुकडे एक एक करून आपल्या जागी बसू लागले होते. पण आता सगळ्यात मोठा प्रश्न समोर होता. राजने हे सगळे स्वतःच्या इच्छेने केले होते की राघवच्या दबावाखाली? आणि जर तो दबावाखाली होता तर राघवजवळ असा कोणता राज होता ज्याने एका मुलाला स्वतःच्याच आईविरुद्ध उभे केले होते? दुसऱ्या दिवशी सकाळी इन्स्पेक्टर राणा, विवेक मेहरा आणि गोपाल एकत्र सावित्रीच्या घरी पोहोचले. सावित्रींनी यावेळी कोणावरही आरोप केला नाही. त्यांनी फक्त एकच गोष्ट सांगितली, आज कोणीही खोटं बोलणार नाही. ज्याच्याकडे जे सत्य आहे तेच तो सांगेल. राज खाली आला. त्याने पोलिसांना पाहिले, मग आईकडे पाहिले. त्याला समजले की आता काहीही लपणार नाही. इन्स्पेक्टर राणा यांनी सगळ्यात आधी बँकेचे रेकॉर्ड्स टेबलवर ठेवले, मग लॉकरची स्लिप, मग CCTVचे फोटो, मग शेजाऱ्याने पाठवलेला तो व्हिडिओ आणि शेवटी गोपालची साक्ष. खोलीत बसलेला राघव मल्होत्राचा चेहरा पहिल्यांदाच उतरला. तो अजूनही हसण्याचा प्रयत्न करत होता, पण त्याच्या डोळ्यांमधला आत्मविश्वास गायब झाला होता. इन्स्पेक्टरनी राजला विचारले, तुला काही सांगायचे आहे का? राज शांत राहिला. राघव मध्येच बोलला, पुराव्याशिवाय तुम्ही कोणालाही दोषी ठरवू शकत नाही. तेवढ्यात विवेक यांनी त्या स्टीलच्या बॉक्समधून मिळालेली ट्रस्टची मूळ फाईल समोर ठेवली. हाच सगळ्यात मोठा पुरावा आहे. त्यांनी कागदपत्रे उघडून समजावून सांगितले की ज्या मालमत्तेचा गहाण ठेवण्याचा आणि स्वतःच्या ताब्यात घेण्याचा प्रयत्न केला गेला होता, तिला ट्रस्टच्या अटींशिवाय कायदेशीररित्या हातही लावला जाऊ शकत नव्हता. म्हणजेच राघवने खोट्या कागदपत्रांच्या आधारे हा संपूर्ण खेळ खेळला होता आणि राज त्या खेळाचा केवळ एक मोहरा बनला होता. इन्स्पेक्टरनी राजकडे पाहिले. अजूनही काही बोलणार नाहीस? राजच्या डोळ्यातून अश्रू वाहू लागले. तो खुर्चीवर बसला आणि त्याने दोन्ही हातांनी आपला चेहरा झाकून घेतला. काही मिनिटे संपूर्ण घरात कोणताही आवाज आला नाही. मग तो हळूहळू बोलला, मला आईला मारायचं नव्हतं. सावित्रीचे डोळे भरून आले. राज पुढे म्हणला, माझा व्यवसाय पूर्णपणे बुडाला होता. मी अनेक ठिकाणाहून कर्ज घेतलं होतं. राघवने सांगितलं होतं की जर मी घराचे कागदपत्रे त्याच्या हवाली केले तर तो सगळं कर्ज फेडून टाकेल. जेव्हा आईने सही करायला नकार दिला तेव्हा त्याने मला धमकवायला सुरुवात केली. तो म्हणाला की जर
हा व्यवहार झाला नाही तर तो माझ्यावर फसवणुकीचे गुन्हे दाखल करेल, मला तुरुंगात पाठवेल आणि माझी सावित्रीने विवेक मेहरा आणि इन्स्पेक्टर राणा यांच्या मदतीने सर्व पुरावे पोलिसांच्या स्वाधीन केले, ज्या आधारे पोलिसांनी राघव मल्होत्राला अटक केली. राघवच्या जाळ्यात पूर्णपणे अडकलेल्या राजला अखेर आपल्या चुकीची तीव्र जाणीव झाली आणि त्याने आईचे पाय धरून रडत आपली माफी मागितली. सावित्रीने त्याला प्रेमाने सांभाळले, पण कायदेशीर शिक्षेला सामोरे जाण्यास सांगत त्याला एक चांगला माणूस बनण्याची नवीन सुरुवात केली.